स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. पाहूया स्वराज्य मराठी टॉप 10 हेडलाईन्स. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट. नंदनवन निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. भेटीचं कारण बोलतच आदितच्या इंधनामुळे अजित पवारांच्या विमानाचा स्फोट. रोहित पवारांची विमान अपघातावरती नव्या प्रश्नांची सरबत्ती. कालबाह्य विमान दिल्याचा आरोप. माझे आई वडील, पत्नी आणि मुलांना आजही भीती वाटते. अजित पवार यांच्या विमान अपघातावरती प्रेझेंटेशन देत असताना रोहित पवारांनी दिली माहिती. पवार कुटुंबामधील आजोबा आणि नातू दोघे एकाच वेळी राज्यसभेवरती जाणार. महाविकास आघाडीकडून शरद पवार पुन्हा राज्यसभेवरती जाणार हे जवळपास निश्चित. तर राष्ट्रवादीच्या कोट्यातून पार्थ पवार यांचंही नाव निश्चित असल्याची सूत्रांची माहिती. चंद्रपूर महानगरपालिकेतील वादा प्रकरणी वडेट्टीवार आणि धानोरकरांची काँग्रेस चौकशी करणार. दोषी आढळणाऱ्यांवरती कारवाईच्या संदर्भात चर्चा. चौकशीनंतर दिल्लीमधल्या हायकमांडकडे अहवाल पाठवणार. राहुल गांधींची भाजपला धास्ती. संजय राऊतांचं टीकास्त्र. तर उद्धव ठाकरेंना इंडिया आघाडीचं नेतृत्व द्या, देशात भोपळाही मिळणार नाही. नवनाथ बन यांचा टोला. मीरा भाईंदर महानगरपालिकेमधल्या पहिल्याच महासभेमध्ये गोंधळ. नगरसेवक तारेन मेंडोसा सभागृहामधल्या मार्गावर खुर्ची टाकून बसल्यामुळे विरोधक आक्रमक. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी. इंदापूरच्या भिगवणमध्ये आई आणि भावाच्या डोळ्यात देखत तरुणीचं अपहरण. दोघांच्या डोळ्यात चटणी फेकली. भिगवण पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. मुस्लिम समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या जात प्रमाणपत्र प्रक्रियेला ब्रेक. सरकारकडून सुधारित GR प्रकाशित. शासन निर्णयामध्ये मुस्लिम समाजाला दिलेलं आरक्षण 23 डिसेंबर 2014 रोजी रद्द झाल्याचा उल्लेख.